एक ही जी जुन्या काळामध्ये केवळ मुंबई शहराकडे दुर्दैवाने शब्द वापरतो पण सोन्याचं अंड देणारी कोंबडी अशा प्रकारे पाहण्याची जी राज्यकर्त्यांची मानसिकता होती, त्याच्यामुळे मुंबई शहराला वर्षानुवर्ष ज्यांनी राज्य केलं त्यांनी काय दिलं असा जर प्रश्न विचारला तर शून्य असंच त्या ठिकाणी सांगता येईल। म्हणजे प्रमोदजी नेहमी सांगायचे की मुलगा 18 वर्षाचा झाला तर त्याला मिशी फुटतेच, त्याच्यामध्ये काही आईबापाचं कर्तृत्व नसतं। तशा प्रकारे मुंबईमध्ये जी काही थोडी बहुत कामं झाली ती स्वाभाविक अशा प्रकारची कामं त्यांच्या काळात झालेली आपल्याला पाहायला मिळाली। पण मुंबई शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा एकही प्रोजेक्ट हा त्यांच्या काळामध्ये ते करू शकले नाहीत। किंबहुना केवळ भाषणं करायची, भावनिक बोलायचं आणि मतं घेतल्यानंतर मुंबईकरांना विसरून जायचं, अशा प्रकारची जी रेजिम आपण बघितली। आणि अलीकडच्या काळात तर कोविड मधला भ्रष्टाचार, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणे असा वाक्प्रचार वर्षानुवर्ष आपण वापरला। पण तो वाक्प्रचार म्हणजे नेमकं काय असतं तर ते बघायचं असेल तर कोविडच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जो काही भ्रष्टाचार झाला, लोक मरत होते कारण ज्यांना कुठलाही एक्सपिरियन्स नाही, काल कंपनी तयार केली आणि आज त्यांना कोविड सेंटर दिलं आणि डॉक्टर न घेता, एम्प्लॉय न करता डॉक्टरांचे पैसे दिले गेले, नर्सेस नसताना नर्सेसचे पेमेंट दिले गेले आणि लोक मात्र तडफडून मरत होते। ही जी सगळी अवस्था आहे यातनं मुंबईला बाहेर काढायचं आणि लोकाभिमुख अशा प्रकारचं महानगरपालिकेचं शासन करायचं, या दृष्टीने आम्ही महायुती म्हणून एक चंग बांधलाय। ज्याही वेळी महापालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळी निश्चितपणे आम्हाला बहुमत मिळेल आणि मुंबईला एक रिस्पॉन्सिव्ह अशा प्रकारचं महापालिका प्रशासन कसं असू शकतं हे आम्ही निश्चितपणे दाखवून देण्याचा प्रयत्न करू। आणि त्या प्रयत्नामध्ये जे काही नवीन साथीदार आम्हाला जगदीश अमीन आणि राजेंद्र नरवणकर यांच्या रूपाने मिळाले आहेत, मी त्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि आमचे अध्यक्ष आशिष शेलारजी यांचं देखील अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। सर, एकीकडे मुंबई काँग्रेसला खिंडार बनत असताना महाराष्ट्र काँग्रेसमधील दिग्गज नेते अशोक चव्हाण भाजपाच्या संपर्कात आहेत, भाजपाच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा सुरू आहे, काय सांगाल? मी तर तुमच्याचकडनं ऐकलं। असं आहे, मी एवढंच सांगू शकतो की काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत। ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत, ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे, अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होती आहे। आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे। आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, आगे आगे देखिए होता है क्या। खबरें पहले भी आती रही कि बीजेपी के साथ आ सकते हैं, एक बड़ा चेहरा है, मराठा चेहरा है।